Hey, very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about VSEPR theory, and in that, we have discussed about the prediction of geometry or determination of geometry of the molecule, then geometry of the interhalogen compounds and polyhalide molecules on the basis of VSEPR theory. In this lecture, we are going to discuss molecular orbital theory. This is the unit number 1, part B. Unit number 1 contains two parts. One is a VSEPR theory and second one is a molecular orbital theory. In this lecture, we are discussing the molecular orbital theory. This is very simple topic but very important because uh, some of the molecules are discussed in this unit and some of the molecules are discussed in the your final year syllabus. In this molecular orbital theory, first of all, my question is the what is mean by molecule or what is mean by atom. For example, hydrogen is a one of the atom or sodium is a one of the atom. When one hydrogen atom combines with another hydrogen atom, then it forms hydrogen molecule. Similarly, another example is the one sodium atom when combines with another sodium atom, then it forms Na2 molecule. Similarly, H2 is a molecule. When hydrogen, one hydrogen, that is the hydrogen atom having electronic configuration, बघा ज्यावेळी हायड्रोजन ॲटम आपण कन्सिडर करू त्यावेळी त्या हायड्रोजन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन असेल 1s1. म्हणजेच एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो की ज्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन मध्ये ज्याला आपण 1s1 म्हणतो. आता तो एक इलेक्ट्रॉन जो प्रेझेंट आहे तो एस ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट आहे. आता ज्यावेळी एस ऑर्बिटलला आपण कन्सिडर करू तर त्यावेळी एस ऑर्बिटलचा शेप आहे तो स्पेरिकल असतो. मग आता असे ऑर्बिटल चार ऑर्बिटल आहेत, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल. आता यांचा शेप जो आहे तो एस ऑर्बिटलचा स्पेरिकल आहे, पी ऑर्बिटलचा डंबेल शेप आहे, त्यानंतर डी ऑर्बिटलचा डबल डंबेल शेप आहे आणि एफ ऑर्बिटल अगेन कॉम्प्लिकेटेड इट मीन्स डिफ्युज्ड शेप आहे. मग आता एस ऑर्बिटल जे आहे त्याचा स्पेरिकल शेप आहे. एक इलेक्ट्रॉन जर हायड्रोजन ॲटमचा एक इलेक्ट्रॉन जर असेल तर स्पेरिकल शेप मध्ये एक इलेक्ट्रॉन मुव्हिंग करत असेल किंवा रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, कारण एक इलेक्ट्रॉन जो प्रेझेंट आहे तो एस ऑर्बिटल मध्ये रिव्हॉल्व होतोय आणि त्याच वेळी एक प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणार आहे आणि एक न्यूट्रॉन न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती एक इलेक्ट्रॉन जो आहे तो स्पेरिकली मूव्ह होणार आहे. आता एक हायड्रोजन ॲटमचा एक इलेक्ट्रॉन हा स्पेरिकल शेप मध्ये म्हणजेच एस ऑर्बिटल मध्ये मूव्ह होते, रिव्हॉल्व होते. जर आपण दुसरा हायड्रोजन ॲटम घेतला तर त्या दुसऱ्या हायड्रोजन ॲटम मध्ये सुद्धा तिथं सेंट्रलला न्यूक्लियस असेल की ज्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतील आणि एक इलेक्ट्रॉन जो आहे तो रिव्हॉल्व होईल त्या न्यूक्लियसच्या भोवती. मग आता जो दोन हायड्रोजन ॲटम ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी जो मुव्हिंग होणारा इलेक्ट्रॉन आहे एका हायड्रोजन ॲटमचा एक इलेक्ट्रॉन स्पेरिकल शेप मधला आणि दुसऱ्या हायड्रोजन ॲटम मधला एक इलेक्ट्रॉन स्पेरिकल शेप मधला कनेक्ट होईल. दोन इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होईल. दोन इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झाल्यानंतर एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. तिथं ते दोन बॉन्ड एकत्र येऊन कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल म्हणजे शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स होईल. आणि शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यानंतर त्यावेळी मात्र इथला एक एस ऑर्बिटल आणि इथला एक एस ऑर्बिटल मिळून जो बॉन्ड तयार करेल त्यावेळी तिथे एक सिग्मा बॉन्ड तयार होते. ज्यावेळी ऍक्सियल ओव्हरलॅप होतं त्यावेळी सिग्मा बॉन्ड होतं आणि ज्यावेळी लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं त्यावेळी पाय बॉन्ड तयार होतं. मग असंच हायड्रोजन ॲटम मध्ये एक एस ऑर्बिटल आहे. सपोज आता हेलियम घेतला तर हेलियम मध्ये 1s2 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे की ज्याच्या स्पेरिकल मध्ये दोन इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. जर दुसऱ्या हेलियम ॲटम बरोबर जर कंबाईन होत असतील दोन ॲटम तर तिथं He2 म्हणजेच हेलियम मॉलिक्यूल तयार होईल. तिथं पण सिमिलरली स्पेरिकल शेप मधला असेल एस ऑर्बिटल असेल ते एस ऑर्बिटल दोन कंबाईन होतील आणि एक मॉलिक्यूल तयार होईल. सिमिलरली एक सपोज हायड्रोजन एक आहे आणि एक बोरॉन आहे किंवा कार्बन आहे. मग हायड्रोजनचा एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे ते स्पेरिकल शेप म्हणजे एस ऑर्बिटल मध्ये आहे. पण बोरॉनचा जो आउटर शेल असेल तिथं मात्र जो आउटर शेल मधला किंवा व्हॅलन्स शेल मधला जो इलेक्ट्रॉन म्हणतो आपण तो व्हॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट असेल. जर कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्डिंग व्हायचं असेल तर तिथं जे बॉन्डिंग होईल सिग्मा बॉन्ड तयार होईल तो पी आणि एस ऑर्बिटल कंबाईन होईल. मग आता पी ऑर्बिटल डंबेल शेप आहे आणि एस ऑर्बिटल स्पेरिकल आहे. मग आता हा स्पेरिकल शेप मधला एक इलेक्ट्रॉन आणि हा डंबेल शेप मधला एक इलेक्ट्रॉन मिळून इथे एक सिग्मा बॉन्ड तयार करेल आणि कार्बन हायड्रोजन म्हणजे सीएच बॉन्ड तयार होईल. आता हे जे कार्बन मधलं
कार्बन ॲटमचे जे काही ऑर्बिटल्स असतील, ज्यावेळी हायड्रोजनच्या ॲटम मधल्या ऑर्बिटल बरोबर एक मॉलिक्यूल तयार करतील, त्या ऑर्बिटलची स्टडी आपण ह्या मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये करणार आहे. आता आपण बघू नक्की डिटेल काय काय. बघा आता जसं व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी आणि व्हीएसई पेअर थेअरी आपण बघितले. व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी तुम्हाला फर्स्ट इयरला झाले आणि व्हीएसई पेअर थेअरी आता आपण प्रिव्हियस पार्टमध्ये बघितलं किंवा प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस केलं. आता आपण ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी जे आहे म्हणजेच दोन ॲटम एकत्र आल्यानंतर किंवा दोन एलिमेंट्स एकत्र आल्यानंतर जो काही मॉलिक्यूल तयार होणार त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर किंवा त्याची जी ऑर्बिटल थिअरी आहे ती ऑर्बिटल थिअरी आपण इथं बघणार आहे. म्हणून हा स्टडी बघा 1932 ला सायंटिस्ट हंट अँड मुल्लिकेन यांनी डिस्कवर केलं आणि यांनी एक थिअरी स्टेट केली की जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत म्हणजेच हायड्रोजनचा एक आहे तो हायड्रोजनचा जो ऑर्बिटल असेल त्याला एक आपण ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणू. कार्बन मधला एक कार्बनचा जो व्हॅलेन्स शेल मधला ऑर्बिटल असेल किंवा इनर शेल मधले त्याच्या ऑर्बिटल असतील म्हणजेच कार्बनचा ॲटॉमिक ऑर्बिटल आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक ऑर्बिटल ज्यावेळी कंबाईन होतील त्यावेळी तिथं मॉलिक्युलर बॉन्ड ऑर्बिटल तयार होतील. म्हणजे द ॲटॉमिक ऑर्बिटल्स व्हेन अंडरगोइंग मिक्सिंग ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. आता ही ऑर्बिटल मिक्सिंग कधी होते तर त्याला बॉन्ड तयार करण्यासाठी बॉन्ड तयार करत असताना त्याचं मिक्सिंग होते. दे लूज देअर आयडेंटिटी अँड न्यू ऑर्बिटल्स आर फॉर्म. म्हणजेच आता हायड्रोजनचा एस ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा पी ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन एकत्र येऊन तो मिक्स होते. मिक्स होत असताना मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करते म्हणजे सीएचचा मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करते. त्यावेळी त्याची जी हायड्रोजनची आयडेंटिटी होती किंवा कार्बनची ऑर्बिटलची आयडेंटिटी होती ती आयडेंटिटी काय करते लूज करते. म्हणजेच ती आयडेंटिटी कॅन्सल होते तिथं त्याची वेगळी आता नवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते. The new orbital belong to the molecule as a whole and so called as molecular orbitals. आता काय काय पॉस्ट्युलेट्स आहेत बघा इम्पॉर्टंट फीचर आहेत ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीची किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल कसा प्रिपेअर होतो. त्यातलं पहिलं पॉस्ट्युलेट आहे ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्स टू फॉर्म अ न्यू सेट ऑफ ऑर्बिटल्स कॉल्ड ॲज मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता हे डेफिनेशनच कन्सिडर करू आपण ही. बघा दोन ॲटॉमिक ऑर्बिटल ज्यावेळी मिक्स होते त्यावेळी नवीन सेट तयार होतो जो ऑर्बिटलचा त्याला आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी म्हणतो मॉलिक्युलर ऑर्बिटल्स म्हणतो. When isolated atomic orbitals having comparable energy combine, the combination is linear. वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहेत त्याची वेगवेगळी एनर्जी असू शकते कारण इलेक्ट्रॉनिक लेवल किंवा इलेक्ट्रॉनिक एनर्जी आहे ती प्रत्येक ॲटमची वेगवेगळी असणार आहे आणि कितीही वेगळी एनर्जी असली तरी सुद्धा त्याचं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजेच जो मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे ते मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होत असताना ते लिनियरली कंबाईन होते म्हणून त्याला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल पण म्हणते. बघा सेकंड पॉस्ट्युलेट आहे द नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्मड इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्स्ड. बघा आता किती मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहेत हे कशावर डिपेंड असणार आहे तर किती ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र आलेत त्याच्यानुसारच मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहेत. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फॉर्म्ड इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्स्ड. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतील तेवढा मॉलिक्युलर ऑर्बिटल तेवढा नंबरचे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. देन थर्ड पॉइंट द शेप ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल डिपेंड्स अपॉन द शेप ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आता जर मॉलिक्युलर ऑर्बिटल जे तयार होते त्या मॉलिक्युलर ऑर्बिटलचा शेप कसा असेल आता तो शेप कसा प्रिडिक्ट करता येईल आपल्याला. जर ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होताना जर एस आणि पी ऑर्बिटल मिक्स झालं तर जो शेप मिळणार आहे तो एस आणि पी ऑर्बिटल कंबाईन झाल्यानंतर जो काय मिळेल तोच मिळणार आहे. पण त्याच ऐवजी जर दोन पी ऑर्बिटल मिक्स झाली तर दोन पी ऑर्बिटलचा शेप कसा असणार दोन डबल शेप एकत्र येतील. आता एस आणि पी ऑर्बिटल कंबाईन केलं तर एस ऑर्बिटलचा स्फेरिकल शेप आहे आणि पी ऑर्बिटलचा डबल शेप आहे. म्हणजेच जे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल ते एस आणि पी ऑर्बिटल कंबाईन होऊन शेप होईल त्याचा. म्हणजेच जसं ज्या प्रकारे ॲटॉमिक ऑर्बिटलचा शेप असेल त्याच्यानुसार मॉलिक्युलर ऑर्बिटलचा शेप ठरवला जाईल किंवा त्याच्यानुसार मॉलिक्युलर ऑर्बिटलचा शेप असेल. देन फोर्थ पॉइंट द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स हॅव डेफिनाइट एनर्जी सिमिलर टू ॲटॉमिक ऑर्बिटल्स. When two atomic orbitals are mixed, two molecular orbitals are formed. One has energy lower than contributing atomic orbitals, while the other has energy high than that
द कॉन्ट्रीब्युटिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स. मग दोन ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र आल्यानंतर त्याची जी काही एनर्जी लेवल असेल, एकाची जास्त असेल तर एकाची कमी असू शकते. देन फिफ्थ पॉइंट, each molecular orbital can contain two electrons at the most similar to atomic orbital. It means that Pauli's exclusion principle and Hund's rule of maximum multiplicity hold good. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनचं फिलिंग होणार आहे, म्हणजे ज्यावेळी मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते तेव्हा मॉलिक्युलर ऑर्बिटल जो तयार होणार आहे तो मॉलिक्युलर ऑर्बिटल सुद्धा ऑन ऑन द बेसिस ऑफ पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हंट्स रूल, मिनिमम एका ऑर्बिटल मध्ये दोनच इलेक्ट्रॉन असतील अँड लोएस्ट एनर्जी बीइंग फील्ड फर्स्ट, तर अबव प्रिन्सिपल. आणि पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल असा आहे की एक ऑर्बिटल भरत असताना ते हाफ फील्ड भरतं आणि हाफ फील्ड भरल्यानंतर मग त्याचं पेअरिंग होत जाते. आणि लास्ट पॉइंट आहे बघा, the electrons are filled in various molecular orbitals according to increasing order of their energies. It means that filling electron takes place according to above principle. म्हणजे लोएस्ट एनर्जी असणारा इलेक्ट्रॉन लोएस्ट एनर्जी पहिल्यांदा फिल होईल, त्यानंतर एक एक इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवलला फिल होत जातील. आता लिनियर कॉम्बिनेशन ऑफ जो ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे ही एलसीएओ अप्रॉक्सिमेशन नक्की काय बघा. According to wave mechanics, an orbital is characterized by its wave function. मग आता एक ऑर्बिटल जर आपण कन्सिडर केलं तर एक ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते आपण वेव्ह फंक्शनने इथे कॅरेक्टराइज केले किंवा रिप्रेझेंट केले थोडक्यात. अकॉर्डिंग टू लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स approximation, the wave function of molecular orbital is obtained by either addition or subtraction of the wave function of the atomic orbitals. बघा मॉलिक्युलर ऑर्बिटल जर तयार होत असेल, एक तर ॲटॉमिक ऑर्बिटल्सचं वेव्ह फंक्शन ऍडिशन करावे लागेल की ज्यामुळे मॉलिक्युलर ऑर्बिटलचे तयार होतील, त्याला आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणू. आणि जर त्याची सबस्ट्रॅक्शन केली त्या वेव्ह फंक्शनची तर जो काय मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल त्याला आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणतो. आता द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अन इलेक्ट्रॉन इज गिव्हन बाय स्क्वेअर ऑफ द वेव्ह फंक्शन. आता जर आपल्याला इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचं असेल, जर हायझेनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल बघितला असेल तुम्ही प्रिव्हियस इयरला शिकलाय तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये, जर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग म्हणजे इलेक्ट्रॉनची प्लेस जर आपल्याला फाइंड करायची असेल तर जर त्याची शक्यता आपल्याला शोधायची असेल तर स्क्वेअर ऑफ द वेव्ह फंक्शन ना आपण ते इथे इक्वेशन दिले बाय स्क्वेअरिंग इक्वेशन 1 दॅट इज द बॉन्डिंग फॉर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, that is psi square is equal to psi a square plus psi b square plus 2 psi a into psi b. That is the probability of finding an electron in bonding molecular orbital. And psi star 2 is for probability of finding electron in antibonding molecular orbital. That is the psi star 2 is equal to psi a square plus psi b square minus 2 psi a into psi b. It can be interpreted from this equation that the probability of finding an electron is more in bonding molecular orbital. याचे जर आपण डायग्राम ड्रॉ केली तर बघा हे डायग्राम जे आहे एक बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल साठी आहे आणि एक अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल साठी आहे. या साय स्क्वेअरच्या इक्वेशन वरून या दोन डायग्राम प्रिडिक्ट करता येते. आता कॉम्बिनेशन ऑफ ऑर्बिटल्स हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.